RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी सुषमा मस्के. माझ्या पायाला मुंग्या यायच्या, माझ्या जांघ्या बिंगे सगळे टाचत बिचत सगळे दुखायचे पाय. मी एका जागेवर बसली तर बसूनच राहायची, उठली तर उठूनच राहायची. मग त्याच्यामुळे माझे पाय असे झणझण करायचे. 5-6 महिन्यापासून हा त्रास होता. त्याच्यामुळं मला हा त्रास जमत नव्हता. TV मध्ये आड बघितलेली RJR हॉस्पिटलची, ती आड बघूनच मी आली इकडे. RJR हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून 1 महिन्याच्या दवा गोळ्या खाल्ल्या मी. तर तेल लावलं, गोळी खाल्ली, त्याच्यामुळं मला पायाची आग राहिली, जांघ्या राहिल्यात, माझ्या जांघ्या पण राहिलेल्या आहेत, माझ्या हातपाय दुखायचे राहिले. आणि मला त्या डॉक्टरला भेटली, त्यांचा खूप धन्यवाद. त्यांनी माझे पाय जरा बरे वाटलं त्याच्यामुळे. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी सौ अंजली भाऊसाहेब आवटी. मला गुडघ्यांचा त्रास होता. मला 6-7 वर्षापूर्वी होमिओपॅथिक म्हणजे असं आयुर्वेदिक वगैरे ते पण चालू होते. घरातले पण औषधं मी आयुर्वेदिक वगैरे घेत होती. विथ माझा योगा पण त्याच्याबरोबर चालू होता. पण योगा एवढंच की पायामुळे मला पायाचं हे करता येत नव्हतं, पण बाकीचं मी करायची. मी अगोदर जे 2-3 डॉक्टर्सकडे गेले होते, त्यांनी मला ऑपरेशनच करायला सांगितलं होतं आणि गुडघ्यामध्ये गॅप आहे. मग तेव्हा मी खूप घाबरले होते. एक दिवस दुपारी जेवण करताना आम्ही TV लावला होता, तेव्हा ते TVमध्ये ॲड लागली होती. मग ते बघूनच आम्ही नंबर वगैरे लिहून घेतला आणि त्या ह्यानी कॉल केला. मग त्यांनी सांगितलं की डोंबिवलीमध्ये पण तुमचं इथे सेंटर आहे म्हणून. RJR हॉस्पिटलमध्ये म्हणजे डोंबिवलीमध्ये शाखा, तिथे मी आल्यापासून थोडंसं मला जाणवते फरक, म्हणजे जाणवला. तसंच मी डॉक्टरांना धन्यवाद करेल आणि माझी पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित व्हावी हे मला आशा मी बाळगेल. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, ही माझी बहीण आहे भावना सूर्यवंशी. तिला 1.5 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होतोय. मग आम्ही नॉर्मली ॲलोपॅथिक डॉक्टरांना दाखवलं 2-1 वेळा. तर ते पेन किलरने थोडं बरं वाटायचं. मग नंतर औषधांचा काही म्हणजे इफेक्ट काहीच नाही. थोडे दिवस औषधं बंद झाले की लगेच परत तोच त्रास. नंतर मग आम्ही आयुर्वेदिक थोडंसं दाखवलं. साधारणतः 2-1 महिने दाखवलं असेल आयुर्वेदिक. त्याचा म्हणजे फक्त वजन थोडं कमी झालं, त्याचा काही विशेष फरक नाही जाणवला. नंतर म्हणजे TVला ॲड बघितली RJR हॉस्पिटलची. मग मी तिला मागच्या वेळेस घेऊन आली 1 महिन्यापूर्वी. तर तिने औषधं कंटिन्यू केले. त्या औषधांचा तिला साधारणतः 20% फरक पडलेला आहे. म्हणजे तिचे सांधे वगैरे दुखायचे, नंतर गुडघ्यांना सूज वगैरे होती, तर ते पण कमी झालं आहे. असं अपेक्षा करतो की तिला व्यवस्थित गुडघ्यांची ट्रीटमेंट होईल आणि ती व्यवस्थित चालू शकेल. RJR हॉस्पिटलच्या सर्व टीम यांचे मी खूप खूप आभार मानते.
गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव संदीप जोशी आणि ही माझी आई शोभा महादेव जोशी. आम्ही आलो आहे सांताक्रूजवरून. ॲक्च्युली आईच्या माझं नी प्रॉब्लेम होता आणि तिला खूप त्रास व्हायचा आणि भरपूर स्वेलिंग्स वगैरे होते. पण आम्ही इकडे तिकडे सर्वकडे 2-3 ठिकाणी तिचं लक्षण दिलं, पण काय फरक नाही पडला. RGR हॉस्पिटलमध्ये आमचे एक फॅमिली रिलेटिव्ह होते, त्यांनी रेफर केलं होतं की RGRमध्ये तुम्ही जावा आणि चांगलं तुमचं ट्रीटमेंट होईल, कारण त्यांना पण इथूनच ते बरंच घेऊन गेले होते. नंतर शेवटी आम्ही RGRला आलो आणि गेल्या आता 1 महिन्यापासून तिचं औषध चालू होतं. तर औषध घेतल्यानंतर तिला भरपूर आता फरक आला आहे. पहिलं तिला चालवायचं नव्हतं, म्हणजे तिला उठायचं आणि बसायचा पण त्रास व्हायचा आणि रात्री पण झोप पण नाही लागायची. पण आता सध्या गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथं औषध चालू आहे आणि भरपूर म्हणजे तिला भरपूर फरक आला आहे. आता जे पायाला मुंग्या यायच्या ते पण नाही आता येतं आणि तिला आता चालतं फिरतं चांगलं व्यवस्थित होतं. तर मी पण रेफर करीन की RGRमध्येच यावा आणि डॉक्टरांचा खूप खूप धन्यवाद, RGR हॉस्पिटलचा खूप खूप धन्यवाद. जे 6 महिन्याचा त्रास होता माझ्या आईला, गेल्या 1 महिन्यापासूनच मध्ये ते कमी झालेलं आहे. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RGR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RGR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. माझं नाव मार्गारेट मेरी. मी चिंचोलीहून आले. मला 2 वर्षांपासून लकवा मारला होता.
मी या आजाराला खूप घाबरले होते आणि हॉस्पिटलमधल्या लोकांनी पण मला घाबरवलं खूप. सध्या 2 वर्षांपासून मी औषधं घेतेय. एके दिवशी मी आरजीआर हॉस्पिटलची टीव्हीवर जाहिरात बघितली आणि इथे आले. 1 महिना झालाय. इथे माझी औषधं चालू आहेत. आधी मला चालायला खूप त्रास व्हायचा. चालताना मला आधार घ्यायला लागायचा. एकदा जर खाली बसले तर माझ्या नवऱ्याचा आधार लागायचा. पण आता मी ठीक आहे, चालू फिरू शकते. म्हणून आरजीआरला धन्यवाद. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव श्रुती, हे सुधाकर दामोदर माटल माझे काका. तर यांना जॉईंट पेनचा भरपूर त्रास होता. त्यांच्या पायामध्ये मुंग्या येणे, कमरेमध्ये कमर दुखणे, परत पायामध्ये मुंग्या येणे, पाय सुजणे, असे भरपूर प्रकारे त्यांना त्रास होत होता. उठता बसता त्यांना चालायला जमत नव्हतं. तर त्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी उपचार केले रत्नागिरीमध्ये. तर त्यानंतर पण उपचार थोडा वेळ म्हणजे आराम होता. त्यानंतर त्यांचं परत ते सुरू होतं. मग आम्ही टी व्हीवर आरजीआरचं ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं. डॉक्टरांनी आम्हाला नीट समजावलं. त्यानंतर मेडिसिन दिले आणि जो 2 वर्षाचा त्यांचा जो जॉईंट पेनचा आजार होता तो 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिकवर झाला आहे आणि त्यामुळे त्यांना भरपूर फरक पडलेला आहे. तर मग त्यामुळे आता त्यांना उठता बसता काही त्रास होत नाही. पायाची सूज बऱ्यापैकी पूर्णपणेच कमी झालेली आहे आणि आता त्यांना उठता बसता त्रास होत नाही चालताना. त्यामुळे आरजीआर डॉक्टर हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे माझे मनापासून धन्यवाद. ज्या रुग्णांच्या रक्त तपासणीमध्ये आमवाद समस्या पॉझिटिव्ह होती, आमच्या आरजीआर हॉस्पिटलच्या 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते नेगेटिव्ह होऊ शकते आणि 3 ते 5 महिन्यांच्या उपचाराने ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते आणि कायमचे औषध न घेता निरोगी जीवन जगू शकते. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. सुधाकर दाजी गजने, मी भांडूप ईस्टला राहतो. मला सर्दी जवळजवळ 20 ते 25 वर्ष आहे. दम्याचा त्रास 2-3 वर्षापासून सुरू झाला आहे. आरजीआर हॉस्पिटलला मी टी व्हीचे ॲडव्हर्टाईज बघितले आणि तेव्हापासून मी आलो. इथे आल्यापासून मला सर्दी बंद झाली आहे. सर्दीसाठी मी खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांची ही घेतली, अपॉइंटमेंट घेतली, त्यांच्याकडे औषध घेतलं. फक्त औषध असेपर्यंतच तिथे आराम मिळाला. औषध संपलं, परत सर्दी चालू. पण इथे आल्यापासून तसं नाही झालं आहे. त्याबद्दल आरजीआर हॉस्पिटलचे मी आभारी आहे. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. तुमचं नाव काय आहे? अश्विनी अनिल खराडे. कुठून आला तुम्ही? तासगावमधून आले. काय त्रास आहे? घशामध्ये कप तयार होतात. किती वर्षापासून त्रास आहे? 1 वर्षापासून. घशामध्ये खवखवत होतं, दुखत होतं घशामध्ये. जेवण जात नव्हते, झोप येत नव्हती. घरामध्ये किचनपाशी स्वयंपाक करायला तरी म्हणजे असं थकवा जाणवायचा. तुम्ही दुसरीकडे कुठे ट्रीटमेंट घेतली होती का? हो, सांगलीमध्ये घेतली होती. पण तेवढ्यापुरतं गोळ्या औषध खाल्ले की तेवढेच फरक पडला. पण नंतर हाही असा त्रास व्हायला. टी व्हीवर ॲड पाहिली आणि आम्ही ठरवले की आपण औषध घ्यायचे आणि आम्ही डॉक्टरकडे येऊन औषध घेतले. मला म्हणजे आता त्या डॉक्टर चांगल्या होत्या, त्यांनी समजून सांगितलं. आरजीआर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यावर आता मला बरं वाटते. म्हणजे माझी तब्येत चांगली झाल्या, त्याने काही साईड इफेक्ट झाला नाही आणि मला झोप चांगली येते, जेवण भरपूर जाते, आता कप तयार होत नाहीत. त्याबद्दल मी आरजीआर हॉस्पिटलचे धन्यवाद मानते. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. आरजीआर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. मधुमेहाने त्रस्त आणि पायाचा व्रण बरा होत नाही. उपचारानंतर. माझं नाव जानकी.
मी अमरावतीहून आले आहे. 15 वर्षांपासून मला डायबिटीज आहे. मी नियमित योगा आणि वॉकिंग करायचे. 2 वर्षांपूर्वी माझे पती निधन पावले. त्याच्यानंतर माझी शुगर खूप वाढली. जेव्हापासून मी RJR हॉस्पिटलला आले 2 महिन्यात माझी शुगर कंट्रोलमध्ये आली. आधी माझी फास्टिंगची शुगर होती, खाण्याच्या आधीची 220 आणि जेवल्यानंतरची 288. आत्ता न खाता शुगर आहे 126 आणि खाल्ल्यानंतरची आहे 155. आता मी बिनधास्तपणे जेवते. माझी शुगर कंट्रोलमध्ये. मला खूप बरं वाटतंय. जितके लोक येतात त्या सगळ्यांची छान ट्रीटमेंट होते. सगळ्यांची शुगर कंट्रोलमध्ये. एकदा तुम्ही सुद्धा येऊन बघा. RJ हॉस्पिटलला मी मनापासून धन्यवाद देते. यांच्यामुळे माझी शुगर कंट्रोल झाली आहे. खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. ही माझी आई आहे. हिचं नाव नंदा कचरे आहे. तर गेल्या 16 वर्षाचा हा जो त्रास आहे तो आम्ही RJR हॉस्पिटलची ॲड TV ला बघून इथे आलो आणि ते औषध चालू केल्यापासून आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. TV ला ॲड बघून आम्ही हे औषध चालू केलं. डॉक्टरांना आमची सगळी माहिती सांगितली की आम्हाला जे ओल्ड डॉक्टर होते ते स्किनला मलम वगैरे लावायला द्यायचे. ते लावल्यानंतर खाज कमी व्हायची, गोळ्या वगैरे खाऊन खाज कमी व्हायची, पण परत आहे तसंच होत होता त्रास. हिस्ट्री आम्ही ती पूर्ण डॉक्टरांशी कन्सल्ट केली. डॉक्टरांनी मग आम्हाला त्यानुसार आता जे औषध दिले ते गेल्या 16 वर्षाच्या जो त्रास होता, जो होणारा त्रास होता तो आता 1 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे. खूप कमी झालेला आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचं आणि डॉक्टर्स टीमचं मनापासून धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव चित्रा. मी सांताक्रूजहून आली आहे. एअरपोर्टच्या जवळ येते. सोरायसिसमुळे मी खूप दिवसांपासून त्रासात होते. हात सगळे फाटले होते, चामडी निघायची आणि त्रास व्हायचा, रक्त यायचं आणि मी खूप रडायची. मी विचार करायचे हे सगळं कधी बरं होणार. माझ्या नवऱ्याने सांगितलं की चिंता करू नको, सगळं बरं होणार. मी आहे ना, तू टेन्शन कशाला घेते. पण मला सहन व्हायचं नाही. मला खूप आग व्हायची, सहन व्हायचं नाही. मला जगावं असं वाटत नव्हतं. एक दिवस मग टीव्हीवर पाहिलं. टीव्हीवर पाहिल्यानंतर RJR हॉस्पिटलला आल्यावर डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सगळं चेक केलं आणि म्हणाले बिलकुल चिंता करू नका, सगळं ठीक होऊन जाईल. ते म्हणाले मी तुम्हाला बरं करेन आणि माझा हात बघितला. 1 महिनाभर थोडी खाज होती. त्यानंतर औषध घेतल्यावर हळूहळू सगळं बरं झालं. आता 4था महिना झाला. आता आम्ही इथे परत आलो आहोत आणि माझे हात पण आता ठीक आहेत. खाज खरूज अजिबात येत नाही. एकदम व्यवस्थित काम करू शकते मी आता. इकडच्या ट्रीटमेंटनी मी खूप खुश आहे. जर या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी ठीक झाले नसते तर माहीत नाही माझ्याबरोबर काय काय झालं असतं. माझा हात सडला असता आणि मी जिवंत राहिले नसते. माझं आयुष्य वाचवल्यामुळे RJRला मनापासून धन्यवाद.
आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, BSMS, BNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.